सपना भाभीला खूप झोले। हेल्लो मित्रांनो, माझे नाव विकास आहे आणि मी छत्तीसगडचा आहे। माझे वय 30 आहे आणि माझा लंड 6.5 इंच लांब आणि 2.5 इंच जाड आहे। आणि मी माझी गोष्ट तुम्हाला सांगतो। मी माझे शिक्षण पूर्ण करून भोपाळमध्ये एका कंपनीत नोकरी करू लागलो। माझ्या कंपनीचे काम मोबाईलचे टॉवर बनवायचे होते आणि त्यामध्ये सर्व राज्यातले लोक काम करीत होते। काही त्याच राज्यातले होते आणि काही बाहेरच्या राज्यातले होते। पण मला तिकडे सर्वात जास्त भाव मिळत होता, कारण मी माझ्या बॉसचा आवडता होतो। मला तिकडे मॅनेजरची नोकरी मिळाली आणि तिथे खूप लोक काम करीत होते। तिथे एक शर्मा नावाची व्यक्ती काम करीत होती आणि ते पीचे मुरेनाचे रहिवासी होते। त्यांनी त्याच्या आवडत्या मुली बरोबर लग्न केले होते आणि त्यांची पत्नी गुजरातची होती। मित्रांनो, माझी त्यांच्या बरोबर खूप कमी वेळात खूप चांगली मैत्री जमली होती, कारण त्यांचे वागणे माझ्या बरोबर खूप चांगले होते आणि त्यांच्या लग्नाला अजून 1 वर्ष झाले होते। मग एक दिवस त्यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी मला त्यांच्या घरी आमंत्रण दिले। असे तर ते नेहमी ऑफिसच्या कामाने बाहेर असायचे, पण ते त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी घरी होते आणि त्यांनी मला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीला जरूर यायला सांगितले। मी जेव्हा त्यांच्या पत्नीला पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्यांच्या पत्नीला पाहून मी वेडा झालो। वाह यार, काय मस्त माल होती ती त्या दिवशी साडी मध्ये होती आणि तिचे फिगर मस्त सेक्सी होते। मी तिचे शरीर पाहून तिचा दिवाना झालो आणि मी तिला बारकाईने पाहत होतो। माझी नजर पुन्हा पुन्हा तिच्याकडे जात होती। मग मी त्या दोघांना त्यांच्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्या सेक्सी मालचा हात हातात घेऊन तिलाही शुभेच्छा दिल्या। तिला हात लावताच माझ्या शरीरात जणू करंट गेला आणि ती खूप चांगल्या स्वभावाची होती। ती माझ्याकडे खूप प्रेमाने पाहत होती आणि माझे सतत तिला घुरून पाहणे तिला वाईट वाटत नव्हते आणि ती मला हसून उत्तर देत होती। मग ते लोक परत माझ्याकडे आले आणि माझ्या बरोबर बोलू लागले। त्या दिवसापर्यंत माझ्या मनात भाभी विषयी काही वाईट भावना नव्हती। मग मी काही वेळ तिथे थांबून परत माझ्या घरी आलो। मी तुम्हाला सांगितले की मी छत्तीसगडचा आहे आणि माझ्या घराचे लोक हिवाळ्यात माझ्याकडे फिरायला येणार होते। मग माझ्या घराचे लोक 2 महिन्यासाठी माझ्याकडे फिरायला येणार होते। माझ्याकडे त्या सर्वांच्या राहण्याची व्यवस्था नव्हती, म्हणून मी शर्माजीला म्हणालो की तुम्ही मला एखादी मोकळी रूम असेल तर सांगा। त्यांनी मला सांगितले की त्यांच्या रूमच्या जवळ एक रूम खूप दिवसांनी मोकळी आहे। तू म्हणालास तर तुला मी मिळवून देतो। मी त्यांना लगेच हो म्हणालो आणि त्यांनी मला रूम मिळवून दिली आणि मग ते कंपनीच्या कामाने 2 महिन्यासाठी बाहेर गावी गेले। ते गेल्यावर 4 दिवसांनी माझ्या घरचे लोक आले आणि ते भाभी बरोबर चांगले मिसळले। मित्रांनो, मला माफ करा, मी तुम्हाला भाभी विषयी सांगायला विसरलो। माझी सेक्सी भाभी 26 वर्षाची होती आणि तिचे फिगर होते आणि तिचे नाव सपना होते आणि ती रोज माझ्या स्वप्नात येत होती। ती गुजरातला मोठी झाली होती आणि तुम्हाला माहिती आहे की गुजरातच्या मुली किती गोयापान आणि सुंदर शरीराच्या असतात। तिची उंची 5.7 इंच होती आणि तिचे गोरे शरीर कोणाचेही मन तिच्यावर येईल असे सुंदर होते। मित्रांनो, तिने माझी पाहुण्यांची फिरायला खूप मदत केली आणि त्या दरम्यान माझी तिच्या बरोबर चांगली मैत्री जमली। मी तिच्या बरोबर मोकळेपणाने बोलत होतो। ती माझे बोलणे ऐकून का तर गप्प बसायची नाही, तर हसून माझ्या डोळ्यात पाहायची आणि मी त्यांच्या हे करण्याचे कारण हळूहळू समजू लागलो होतो। मग उकाडा वाढू लागला आणि आम्ही लोक गच्चीवर जाऊन झोपू लागलो। मी एक दिवस वर झोपलो होतो आणि मला रात्री 1:30 वाजता तहान लागली।
म्हणून मी उठून खाली आलो आणि भाभीच्या रूम मध्ये गेलो आणि फ्रीज मधून पाणी बाहेर काढून पाणी पिऊन परत वर जाऊ लागलो. तेव्हा माझी नजर भाभीवर गेली, जी त्यावेळी खूप गाढ झोपली होती आणि तिचे बॉल तिच्या मेक्सीतून अर्धे बाहेर दिसत होते. आणि ते पाहून मी अचानक तिथे थांबलो आणि तिचे बॉल स्पर्श करू लागलो. ती काही वेळ अजिबात हलली नाही आणि ती काही वेळाने अचानक उठली आणि घाबरत मला म्हणाली की तू हे काय करीत आहेस. मी तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणालो की भाभी गप्प रहा, नाही तर सर्व लोक जागे होतील. ती थोडी शांत झाली आणि मग मी तिला विचारले की भाभी मी तुम्हाला एक विचारू का. तर ती म्हणाली विचार. मी तिला विचारले की शर्माजी कंपनीच्या कामाने खूप काळ बाहेर असतात आणि ते गेल्यावर तुम्हाला सेक्स करायची इच्छा होत नाही का. ती हे ऐकून 10 मिनिटे गप्प राहिली आणि मला पाहत राहिली आणि मी तिच्या बोलण्याची वाट पाहू लागलो. मी तिच्या बोलण्याची खूप वेळ वाट पाहिली पण ती काही बोलली नाही आणि मी जाऊ लागलो. तेव्हा ती म्हणाली थांब विकास, आणि मी थांबलो. मग ती मला म्हणाली की मी शर्माजी शिवाय कधी कोणाचा काही विचार केला नाही, पण तू मला आज हे सर्व विचारून माझी सेक्स करायची इच्छा खूप वाढवली आहेस, ज्यावर मी आतापर्यंत कंट्रोल करून बसले होते. मी नेहमी माझा नवरा आल्यावर त्याच्या बरोबर खूप आनंदी राहते, पण ते बाहेर गेले की मला खूप एकटे एकटे वाटते आणि मी सेक्ससाठी आतल्या आत जळत राहते. पण मी अजूनपर्यंत माझ्या मनातली गोष्ट कोणाला सांगितली नाही. मी नेहमी शांत राहिले आणि त्या आगीमध्ये जळत राहिले. मग मी म्हणालो सपना, मी आहे ना तुझ्या जवळ, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी. तू का इतकी टेन्शन घेत आहेस, आणि मी तुला खूप प्रेम करेन. भाभी म्हणाली चल लवकर ये, आणि मी तिच्या ओठावर किस करू लागलो. आम्ही 15 मिनिटे एकमेकाला किस केली आणि मग ती मागे सरकली आणि म्हणाली बस आज एवढे पुरे झाले, बाकीचे कोणी नसेल तेव्हा करायचे. मग मी तिथून निघून गेलो. मग काही दिवसांनी माझ्या घरचे लोक परत गेले आणि मी त्यांना स्टेशनवर सोडून परत माझ्या रूमवर आलो. मी दमलो असल्याने जेवण करून मी झोपायला गेलो. पण माझी इच्छा अजून तिला जवायची होती, पण त्यावेळी तिच्या घरी कोणी पाहुणे आले होते आणि मी झोपलो. रात्री 1 वाजता माझ्या घरचा दरवाजा वाजला आणि मी पाहिले तर तिथे भाभी उभी होती. ती मला म्हणाली काय झोपलास का. मी म्हणालो नाही, असेच पडलो होतो. मग ती म्हणाली ये आज तुझ्या जितक्या इच्छा आहेत त्या सर्व मला झून पूर्ण कर. आणि मी पटकन तिच्या बरोबर तिच्या रूम मध्ये गेलो आणि आत जाऊन मी तिला मागून पकडले आणि तिला किस करू लागलो आणि ती पण मला पूर्ण साथ देऊ लागली. मग मी म्हणालो की भाभी आज मी तुझी छकुली फाडून टाकणार आणि तुला खूप खुश करेन आणि तुझी तहानलेली छकुली शांत करेन. मग ती म्हणाली की हो माझ्या राजा, आज मला तू तुझी रळणी बनव आणि मला खरे सुख दे. तुझा बॉस तर नामर्द आहे आणि त्याने मला आजपर्यंत सुख दिले नाही. आजपासून मी तुझी रळणी बनून राहेन. तू मला कधी पण दिवसा रात्री झू शकतोस, मी तुला कधी नाही म्हणणार नाही, पण मला आता लवकर ठोक आणि मला शांत कर. ती माझा हात पकडून बेडरूम मध्ये घेऊन गेली. तिने मला बेडवर ढकलले आणि माझी पेंट काढून टाकली आणि चड्डीवरून सोट्या दाबू लागली. तिने चड्डी काढून टाकली आणि माझा सोट्या कुरवाळू लागली. माझा सोट्या 6 इंच लांब आणि 2 इंच जाड होता. काही वेळ सोट्या दाबून ती माझ्यावर चढली आणि माझे ओठ चोकू लागली. तिने माझी टी शर्ट काढू टाकली. मी तिच्या समोर पूर्ण नागडा होतो. मी तिला झोपवले आणि मी वर आलो. मी तिचे ओठ चोकू लागलो. ती पण मला साथ देत होती. काही वेळाने तिने माझी जीन्स काढून टाकली आणि टी शर्ट काढून टाकली. आता ती फक्त ब्रा आणि पेंटी घालून होती.
माझा एक हात तिचे बॉल दाबत होता आणि दुसरा हात तिची छकुली घासत होता. मी तिची ब्रा आणि पेंटी पण काढली आणि ती समोर पूर्ण नागडी उभी होती. तिची छकुली एकदम स्वच्छ होती. ती म्हणाली, तू माझी छकुली आणि बॉल चोकून तू आज सर्व रस काढून टाक. आता मी दोन्ही हाताने बॉल दाबू लागलो आणि ती ओह छ करीत होती. आता मी तिचे बॉल तोंडात टाकून चोकत होतो आणि माझा सोट्या तिच्या छकुलीला स्पर्श करीत होता. काही वेळ तिचे बॉल चोकून मी तिच्या पायांच्या मध्ये आलो होतो आणि मग तिच्या छकुलीवर माझे तोंड ठेवून मी तिची छकुली चाटीत होतो. ती पाय फाकवून अस्स ओह यस्तस करू लागली आणि जोरात येस, फाडून टाक माझी छकुली, आज फाडून दे तिला, आज सोडू नको, खाऊन टाक तिला, खाज मिटव तिची, सोडू नको तिला, पूर्ण खाऊन टाक. तिने तिच्या दोन्ही हाताने माझे डोके छकुलीत दाबले होते. ती खूप तापली होती आणि मी पण अजिबात उशीर न करता माझा सोट्या तिच्या छकुलीवर ठेवला आणि आत घुसवला आणि तिची छकुली झवू लागलो. मी एक बाजूला सोट्या टाकून छकुली झवत होतो आणि एका बाजूला तोंडात घेऊन तिचे बॉल चोकत होतो. ती ओरडू लागली, ओह आणि जोरात, येस तस आणि जोरात, मी येणार आहे, फाडून दे माझी छकुली. मी मग 5 ते 6 ठोके मारले आणि मग मी आणि ती एकदा पाणी सोडले. मी तिच्या छकुलीतच पाणी सोडले आणि मी तिच्यावर पडून राहिलो. मग 5 मिनिटाने तिने मला बाजूला व्हायला सांगितले. ती उठून बाथरूम मध्ये गेली आणि मी पण मागे पोहोचलो. बाथरूमला जाऊन आम्ही बेडरूम मध्ये आलो. मग मी तिचे गाऊन काढून टाकले आणि तिने माझा टी शर्ट आणि लोवर काढून टाकले. आम्ही बेडवर पूर्ण नागडे होतो. मी तिला बेडवर झोपवले आणि तिच्या छकुलीत बोट घालू लागलो. मी 2 बोटाने तिची छकुली झू लागलो. ती ओह करीत होती. मग मी तिच्या छकुलीत जीभ घातली आणि ती चाटू लागली. ती ओह करत होती आणि मी मस्त छकुली चाटत होतो. ती आई येस करीत होती. ती तिची गांड जोराने वर खाली करून तिची छकुली माझ्या जिभेने चाटून घेत होती. तिने माझे डोके छकुलीवर जोराने दाबून धरले होते. ती काही वेळाने कडक झाली आणि तिने पाणी सोडले आणि म्हणाली, बास, आता बास कर प्लीज, आता मला ठोक. मी पूर्ण मंत्रमुग्ध झालो आणि माझा सोट्या एकदम लोखंडासारखा ताठून उभा झालेला होता. आता तिने माझी पेंट काढून टाकली. मी आता फक्त चड्डी घालून होतो. तिने जसे चड्डी काढून टाकली तसे तिचे तोंड उघडेच्या उघडे राहिले. माझा 7 इंच सोट्या तिच्या समोर नाचत होता. मी तिला सोट्या तोंडात घ्यायला सांगितले. ती थोडा विचार करून तोंडात घ्यायला तयार झाली. आता आम्ही 69 पोझिशन मध्ये आलो. ती माझा सोट्या प्रेमाने चोकत होती आणि मी तिची छकुली चाटत होतो. असे आम्ही 15 मिनिटे चोकत राहिलो. यावेळी मी 1 वेळा आणि तिने 2 वेळा पाणी सोडले होते आणि मी तिचे पाणी पिऊन टाकले होते. आता मी तिच्या पायांच्या मध्ये आलो आणि तिची छकुली कुरवाळू लागलो. मग मी माझे बोट तिच्या छकुलीत घालायचा प्रयत्न करू लागलो आणि ती धडपडू लागली आणि मी तिला कसे तरी समजावून एक बोट आत टाकले. तिची छकुली खूप टाईट होती. मग मी हळूहळू बोट आत बाहेर करू लागलो. तिला खूप मजा येत होती. मी तिला विचारले, आता सोट्या आत टाकू का? तर ती म्हणाली, काही होणार तर नाही ना. मी तिला समजावले, काही होणार नाही, मी आहे ना. आणि मग मी सोट्या टाकायची तयारी करू लागलो. मी खूप सारे थूक लावून सोट्या सेट केला आणि एक जोरदार धक्का मारला. ती इतकी जोराने ओरडली की मी एकदम घाबरलो. माझा अर्धा सोट्या तिच्या छकुलीत घुसला होता आणि ती रडत मला विनंती करू लागली की काढून टाक प्लीज, मला खूप त्रास होतो आहे.
ती बिगर पाण्याच्या माशासारखी तडफडू लागली, पण मी तिचे काही ऐकले नाही आणि माझा सोट्या पण बाहेर काढला नाही. पण मी काही वेळ थांबून तिला किस करू लागलो आणि तिचे मम्मे दाबू लागलो. असे केल्याने ती थोडी शांत झाली आणि मी परत एक धक्का मारला, पण यावेळी ती ओरडू शकली नाही कारण मी तिचे तोंड दाबून धरले होते. पण तिच्या डोळ्यातून पाणी बाहेर येऊ लागले आणि थोडा वेळ थांबून मी सोट्या आत बाहेर करायला सुरुवात केली. त्यामुळे तिला हळूहळू मजा येऊ लागली आणि ती मला साथ देऊ लागली. अंदाजे 10 मिनिट ठोकल्यावर तिने पाणी सोडले. पण मला अजून वेळ होता आणि मी जोर जोराने ठोके मारायला सुरुवात केली. ती आनंदाने ठोक मला ठोक प्लीज आणि जोराने ठोक मला ओठ येस्तस फक मी फक हार्ड येस्तस ओठ झ मला झ जोरात असे म्हणू लागली. मी जोर जोराने तिला ठोकत होतो आणि पूर्ण रूम मध्ये आमच्या झुण्याचा आवाज येत होता आणि फच 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 आणि मग काही वेळाने ती कडक झाली आणि मग तिने पाणी सोडले, पण माझे पाणी अजून निघाले नव्हते आणि मी तिला धक्के देऊन ठोकत राहिलो. मग मी 15-20 ठोके दिले आणि तिच्या छकुलीत माझे वीर्य सोडले. मला तिच्या चेहऱ्यावर संतुष्ट झालेले भाव दिसत होते आणि ती माझ्या ठोकाईने खूप खुश होती. त्या रात्री मी तिला 4 वेळा ठोकले आणि मग आम्ही झोपी गेलो. मित्रांनो, मी तिला अशा रीतीने पूर्ण 1 वर्ष रोज झोले आणि ती आज माझ्या 2 मुलांची आई बनली आहे. पण तिच्या पतीला अजून माहिती नाही की त्या मुलांचा बाप मी आहे. अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि रात्रीच्या चावट कथा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन कथा सर्वात आधी पाहता येतील. धन्यवाद.